आजच एमपीएससी कंबाईन पूर्व परीक्षेचा पेपर झाला. त्या पेपरमध्ये ह्या वर्षी आयोगाने इकॉनॉमिक्स विषयाचे एकूण 16 क्वेश्चन विचारले होते. त्या क्वेश्चन पैकी 16 पैकी जवळपास 7 क्वेश्चन हे करंट अफेअर्स ओरिएंटेड होते आणि बाकीचे 9 क्वेश्चन हे कोर इकॉनॉमीला धरून होते. असे एकूण हे 16 क्वेश्चन विचारले होते. ऑलरेडी मी एक व्हिडिओ टाकलाय, एक्सप्लेनेशन व्हिडिओ, ज्याचे काही संभाव्य उत्तर आहे तर ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परंतु हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवत आहे की म्हणजे आयोगाचा 2025 मध्ये इकॉनॉमिक्स या विषयासंदर्भात नेमका ट्रेंड कसा होता, 2023-24च्या तुलनेनं आता प्रश्न कोणकोणत्या टॉपिकवरती विचारले हे आपण या व्हिडिओमधनं एक आढावा घेणार आहोत. क्विक मध्ये असणार आहे, पण आपल्या येणाऱ्या पुढच्या परीक्षा ज्या आहेत पुढच्या वर्षीच्या म्हणजे 26च्या, तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. म्हणून आपण थोडा एक सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता बघा, जे 16 क्वेश्चन इकॉनॉमिक्सच्या आयोगाने कंबाईन पूर्व परीक्षेत विचारले आज, आता ते 16 क्वेश्चन म्हणजे की आपण आता बघा की जेव्हा आपण अभ्यास करतो इकॉनॉमिक्स, आपण सर्वजण मग त्याच्यामध्ये पॉवर्टी असेल, नॅशनल इन्कम असेल, बँकिंग असेल, कृषी असेल, उद्योग असेल, असे हे महत्वाचे टॉपिक करत असतो. परंतु आज जर आपण बघितलं तर त्यामध्ये एकूण जे काही टॉपिक आयोगाने विचारले ते म्हणजे मोजून 6 टॉपिक विचारले. आता मग हे 6 टॉपिक कोणते, तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक आणि त्यांनी वेटेज दिलं ते म्हणजे बँकिंगला. बँकिंगवरती तब्बल 5 क्वेश्चन आयोगाने विचारले. आता मग ह्यामध्ये आता जसं मी म्हंटलो की बाबा जवळपास 7 क्वेश्चन हे करंट अफेअर्स ओरिएंटेड होते. पण आता हे 7 क्वेश्चन कुठे कुठे करंट अफेअर्स वरती होते ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. फक्त सुरुवातीला लक्षात घ्या की बँकिंग वरती 5 क्वेश्चन विचारले. सार्वजनिक वित्त जो महत्वाचा टॉपिक आपण म्हणतो, तर त्यावरती असे जवळपास 5 क्वेश्चन विचारले. आणि मग जे 7 क्वेश्चन राहिले तर त्यामध्ये जसं आर्थिक पाहणी अहवाल असतो त्यावरती काही 2 क्वेश्चन विचारले आयोगाने. नंतर 4था टॉपिक आयोगाने विचारला तो म्हणजे कृषीवरती. 5वा टॉपिक आयोगाने विचारला उद्योग आणि 6वा टॉपिक विचारला तो म्हणजे कर रचना. आता जे काही मी तुम्हाला सांगितलं तर ते वेटेज वाईज सांगितलं. जसं बँकिंग असेल, सार्वजनिक वित्त आहे, आर्थिक पाहणी अहवाल आहे, कृषी आहे, उद्योग आहे आणि कर रचना, अशा एकूण 6 या टॉपिकला आयोगाने भर दिलेला आहे. आता मग ह्या प्रत्येक टॉपिकमध्ये आता बँकिंग मध्ये नेमकं कोणकोणते पॉइंट्स आयोगाने फोकस केले, तर त्यामध्ये बेसिक पॉइंट म्हणजे बँकिंग मध्ये किंवा आरबीआय मध्ये ते म्हणजे मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसीमध्ये जे आपण बघतो रेपो रेट, ओपन मार्केट ऑपरेशन, तर त्यावरती आयोगाने भर दिला. त्यावरती डिरेक्टली क्वेश्चन विचारला मॉनिटरी पॉलिसी वरती. दुसरा क्वेश्चन आयोगाने विचारला होता तो म्हणजे रिफॉर्म्स बद्दल. आता रिफॉर्म्स मध्ये काय आलं की जोड्या लावा काही विचारलं होतं, जसं की मग ते आरबीआयचं नियंत्रण कायदा असेल तर त्यावरती क्वेश्चन विचारला. जे काही वेगवेगळे रिफॉर्म्स बँकिंग मध्ये करत असते आरबीआय त्यावरती एक क्वेश्चन विचारला. अजून रिफॉर्म्स मध्ये आरबीआयने विचारलं ते म्हणजे बँकांचं नॅशनलायझेशन. 1969चा नॅशनलायझेशन वरती क्वेश्चन आला, म्हणजे की 1969ला किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं त्यावरती एक क्वेश्चन आला, जसं की 14 बँका त्या होत्या. दुसरं म्हणजे गुप्ता समिती जी होती 1997ची समिती, ती पण एक आरबीआयच्या म्हणजे बँकिंग रिफॉर्म संदर्भातली समिती होती. त्यावरती एक क्वेश्चन आला. ऍक्च्युली कृषी कर्जा संदर्भातली ती समिती होती, 1997ला स्थापन झालेली. 1998ला तिने अहवाल दिला गुप्ता समितीने, ती होती म्हणजे कृषी कर्जासंबंधीची समिती. त्याच म्हणजे त्याच कमिटीने रिकमेंडेशन दिलं होतं ते म्हणजे आताचं जे काही आपण किसान क्रेडिट कार्ड म्हणतो तर त्या संदर्भाचं रिकमेंडेशन त्या कमिटीने दिलेलं होतं. तर रिफॉर्म्स मध्ये असं एक कमिटीवर विचारला. आणि आरबीआय रिफॉर्म्स करत असताना जे काही वेगवेगळे उपक्रम किंवा काही डॅशबोर्ड लॉन्च करत असते, तर त्यापैकी एक डॅशबोर्ड म्हणजे अंतर्दृष्टी हा एक डॅशबोर्ड आरबीआयने 2021 मध्ये स्टार्ट केलेला, तर त्यावरती क्वेश्चन विचारला होता. म्हणजे रिफॉर्म्स असे कुठेतरी आरबीआयने एक करंटला पण रिलेट केलाय, जसं की तो मग अंतर्दृष्टी हा डॅशबोर्ड विचारला 2021चा, तर तो आपल्याला एक थोडा करंटचा क्वेश्चन म्हणता येईल. अजून जर आपण गेलो सार्वजनिक वित्तामध्ये कशाला भर दिलाय आयोगाने, तर त्याच्यामध्ये राजकोषीय तूट याची एक व्याख्या विचारली. हा राजकोषीय तुटीवरचा जो क्वेश्चन विचारला तर तो खरं कोर इकॉनॉमीचाच म्हणता येईल. डिरेक्टली व्याख्या विचारली. जोड्या लावा बजेट संदर्भातली कलम विचारली, ते पण एक
कोर इकॉनॉमीचं क्वेश्चन म्हणता येईल, जसं की 112 कलम विचारलं होतं, 267 विचारलं होतं, 280 विचारलं होतं. तर अशी जी काही कलमे होती तर ती बजेट संदर्भातली सार्वजनिक वित्त या टॉपिकमध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर यावरती एक क्वेश्चन विचारला होता. अकाउंटिंग बेसिक, जो की सार्वजनिक वित्तामधला एक पॉइंट आहे अकाउंटिंग बेसिक, त्याची तत्वे विचारली होती एका क्वेश्चन मध्ये. तर सार्वजनिक वित्तामध्ये हा एक क्वेश्चन होता. चौथा म्हणजे की इन्फ्लेशन वरती एक सार्वजनिक वित्ताला रिलेट करून एक क्वेश्चन विचारला होता की बाबा अंदाजपत्रकीय तूट असेल आणि सरकार त्यामध्ये पैसा टाकत असेल, कॅश टाकत असेल तर नेमकं काय होईल. तर ते निश्चितच चलनवाढ होते. तर त्यावरती एक क्वेश्चन विचारला होता. पुढचं म्हणजे की वित्त आयोगावरती एक क्वेश्चन विचारला होता. 280 नुसार जो काही वित्त आयोग स्थापन केला जातो, तर आता नुकतेच त्याचे 16व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहे तर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ते म्हणजे अरविंद पणगारिया. तर एक करंटचा क्वेश्चन सार्वजनिक वित्तामध्ये विचारला होता. आणि पुढे जर आपण गेलो, ज्याला आपण आर्थिक पाहणी अहवाल म्हणतो, तर त्यामध्ये आपण एक करंटला धरून क्वेश्चन विचारले होते, कारण पाहणी अहवाल हा एक करंटचाच भाग झाला इकॉनॉमिक्स मध्ये. तर जीडीपी वृद्धी दर बद्दल विचारलं होतं. अजून मेक इन इंडिया मध्ये जे काही उपक्रम राबवले जातात, उपक्षेत्र आपण त्याला म्हणतो, तर ते मेक इन इंडिया मध्ये क्षेत्र कोणकोणती होती त्यावरती एक क्वेश्चन विचारलेला होता. तर असं एक करंटचे क्वेश्चन हे आपल्याला आर्थिक पाहणी अहवालावरती बघायला भेटले इकॉनॉमिक्सचे. कृषीमध्ये पण एक करंट ओरिएंटेड क्वेश्चन होते की त्यामध्ये अन्नधान्य उत्पादना संदर्भातला एक क्वेश्चन विचारला होता. तो पण कृषीचा होता, पण तो करंटचा होता. ओके, इकॉनॉमिक्स मध्ये हा एक कृषीचा करंटचा क्वेश्चन होता. उद्योगासंदर्भात इकॉनॉमिक्सचे काही क्वेश्चन विचारले होते. तर त्यामध्ये उद्योगामध्ये पण करंट बेसिसच होते ते. त्याच्यामध्ये मग स्टार्टअप उद्योग असेल, मग ते महाराष्ट्रात म्हणजे केंद्र सरकारचे स्टार्टअप उद्योग असेल, महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये वाटा किती असेल, केंद्राचा वाटा किती असेल, तर असा एक स्टार्टअप उद्योगावरती एक करंटला धरून एक क्वेश्चन विचारला होता. अजून अटल इनोव्हेशन मिशन हा पण एक उद्योगाचा भाग आहे, पण करंटचा क्वेश्चन त्यावरती विचारला होता. असं उद्योगावरती करंटचे क्वेश्चन. आणि कर रचनेवरती एक बेसिक क्वेश्चन विचारला होता, कॉन्सेप्च्युअल होता तो. त्याच्यामध्ये एकच क्वेश्चन विचारला होता की बाबा नेमकं श्रीमंत लोकांना कर जास्तीचा लावला जातो, पण गरीब लोकांना करावरती सवलत दिली जाते. ओके, तर असा एक कर रचनेवरती कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. म्हणजे जर आपण ओव्हरऑल बघितलं तर बँकिंग संदर्भात काही कोर इकॉनॉमीचे क्वेश्चन होते, त्यामध्ये काही करंट इव्हेंटचे टच दिलेला होता. सार्वजनिक वित्तामध्ये पण काही ठिकाणी करंट इव्हेंटचा टच दिला होता. याच्यामध्ये आर्थिक पाहणी अहवाल तर पूर्ण करंट ओरिएंटेडच असतं इकॉनॉमिक्सचा. कृषीला पण करंटचा टच दिला होता, उद्योगाला पण करंटचा टच दिला होता, आणि शेवटी कर असण्याचे कोर इकॉनॉमीचा कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारला होता. आता जर आपण याचं सर्व अनालिसिस केलं तर आपल्याला इथून पुढे जी काही तयारी करायची तर ती याच्याच बेसिसवरती करायचं. आरबीआयच्या मध्ये रिफॉर्म्स काय होता, सार्वजनिक क्षेत्रामध्ये रिफॉर्म्स सध्या काय चालू आहे, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स येत आहेत, नवीन उद्योजकता तयार होण्यासाठी ज्या स्कीम येत आहे तर त्यावरती भर दिला पाहिजे. म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक्सचा जर अभ्यास करायचा असेल तर तो इकॉनॉमिक्स प्लस त्याचं करंट अफेअर असं दोन्ही मिळून करावं लागेल. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की बाबा एक कॉम्बो स्टडी आपल्याला करावा लागेल इकॉनॉमिक्स या विषयाबद्दल. असं एक आपण थोडक्यात आढावा बघितला 2025च्या कंबाईनच्या पेपरचा इकॉनॉमिक्स या विषयाबद्दल. तुम्हाला काय वाटतंय या इकॉनॉमिक्सच्या प्रश्नाबद्दल ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमचे काही इकॉनॉमिक्स विषयासंदर्भात काही डाऊट्स असेल, काही प्रश्न असेल तर ते सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.